झी24 एक पाऊल पुढे। आता बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज पाहूया आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमध्ये। ब्रेकअप नंतर सलमान कतरीना एकत्र येतायत ते एक था टायगर या सिनेमातून। त्यामुळे सिनेमाच्या निमित्तानं का होईना सल्लू कॅट पुन्हा एकदा एकत्र आलेत। त्यातच सध्या कतरीना म्हणे सलमानला फिटनेस टिप्स देतीये। कतरीना सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये खूपच बिझी आहे आणि म्हणूनच तिचं फिटनेसकडे खास लक्ष आहे। त्याच टिप्स सध्या कतरीना शेअर करतीये सलमान बरोबर। सैफ करीना लग्नाच्या बंधनात कधी अडकणार याची सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे, कारण एजंट विनोद नंतर सैफ करीना लग्न करणार अशी चर्चा होती। आता मात्र 16 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। मात्र या लग्नाचा आपल्या शूटिंगमध्ये कुठेही व्यत्यय येणार नसल्याचं करीनानं स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर लग्नानंतरही आपण सिनेमा करतच राहणार असल्याचंही तिनं सांगितलंय। यासाठी जोहरा सहगलच्या अभिनयाचंही उदाहरण द्यायला ती विसरली नाही। बॉलिवूडमध्ये आतापर्यंत आपण अनेक अभिनेत्यांना सरदार लुकमध्ये पाहिलंय। आता त्यातच भर पडतीये ती अजय देवगणची, कारण सन ऑफ सरदार या आगामी सिनेमात अजय सरदारची भूमिका साकारतोय। नुकताच त्याचा हा लुक रिव्हील झालाय। विशेष म्हणजे या सिनेमात संजय दत्त, जुही चावला, सोनाक्षी सिन्हा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत। 1981 साली प्रदर्शित झालेल्या उमराव जानचा सिक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतीये। निर्माता दिग्दर्शक मुझफ्फर अली आणि लेखक जावेद सिद्दीकी जवळपास 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा उमराव जानवर काम करतायत। विशेष म्हणजे या सिनेमात रेखानं पुन्हा एकदा काम करावं अशी दोघांचीही इच्छा आहे। सो देखते हैं आगे आगे होता है क्या। माधुरी दीक्षित 1.5 इश्क या सिनेमातून कमबॅक करते याचा जेवढा आनंद तिच्या चाहत्यांना झालाय त्याहीपेक्षा आनंद झालाय तो नसरुद्दीन शाह यांना, कारण खूप वर्षांनंतर माधुरी बरोबर काम करायला मिळत असल्यामुळे नसरुद्दीन शाह खूपच आनंदित आहेत। तसं पाहता माधुरी आणि नसरुद्दीन यांनी याआधीही एकत्र काम केलंय। मात्र 1.5 इश्क की बात ही कुछ और है। झी24 एक पाऊल पुढे।